रामकृष्ण हरी मंडळी, रामकृष्ण हरी. माझ्या लाडक्या भगिनींनो, मातांनो आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व विठ्ठल भक्तांनो, आजचा दिवस हा काही साधारण दिवस नाही. आजचा दिवस हा त्या सावया परब्रह्माच्या, त्या पंढरीच्या रायाच्या चरणी लीन होण्याचा दिवस आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, या सनातनी परंपरेमध्ये एकादशी या शब्दाला जे महत्त्व आहे ते कदाचित दुसऱ्या कशालाही नसेल. एकादशी म्हणजे काय, तर केवळ पोटाचा उपवास नव्हे, तर एक म्हणजे तो परमात्मा आणि दशी म्हणजे आपल्या 10 इंद्रियांना त्याच्याकडे वळवणे. आज आपण अशाच एका अत्यंत पवित्र, पुण्यकारी आणि हजारो गायींचे दान केल्याचे पुण्य मिळवून देणाऱ्या एकादशीची कथा पाहणार आहोत, जिचे नाव आहे आमलकी एकादशी. तुम्ही म्हणाल, ताई आम्ही तर वर्षभर अनेक एकादशा करतो, मग या आमलकी एकादशीचे काय वेगळेपण आहे? अहो, ऐका तर खरे. ही एकादशी फाल्गुन महिन्यात येते. फाल्गुन महिना म्हणजे रंगांचा महिना, होळीचा महिना. पण त्या रंगात रंगण्याआधी भक्तीच्या रंगात रंगण्याची ही सुवर्ण संधी आहे. ही कथा का ऐकावी याचे उत्तर आपल्या पुराणांमध्ये दिले आहे. जर तुमच्या हातून कळत नकळत काही पापे घडली असतील, कोणाचे मन दुखावले असेल किंवा कधीतरी देवाचे विस्मरण झाले असेल, तर या एकाच कथेच्या श्रवणाने तुमची चित्तशुद्धी होते. ज्याला मोक्ष हवा आहे, ज्याला जीवनात सुख शांती हवी आहे आणि ज्याला त्या वैकुंठाच्या दारात उभे राहायचे आहे, त्याने ही कथा शेवटपर्यंत ऐकलीच पाहिजे. अर्धवट ज्ञान हे कधीही धोकादायक असते. त्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आपल्या प्रपंचातली कामं थोडा वेळ बाजूला ठेवा. त्या मोबाईलमधले इतर व्हिडिओ थोडा वेळ थांबवा आणि मनाचे कान करून ही अमृततुल्य कथा आपल्या हृदयात साठवून घ्या. ही कथा ऐकताना तुम्हाला फक्त पुण्यच मिळणार नाही, तर मनाला अशी काही उभारी मिळेल की तुमचे दुःख, चिंता आणि ताण कुठल्या कुठे पळून जाईल. चला तर मग, एक खोल श्वास घ्या, डोळे मिटा आणि त्या पंढरी रायाचे रूप डोळ्यासमोर आणा. आपण आता त्या प्राचीन काळात जाणार आहोत, जिथे भक्तीचा सुगंध दरवळत होता. कथेच्या मुख्य प्रवाहात जाण्यापूर्वी आपण या एकादशीला आमलकी का म्हणतात हे समजून घेतले पाहिजे. आमलकी म्हणजे आवळा. होय, तोच आवळा जो आपण रोजच्या आहारात पाहतो. पण मंडळी, हा काही साधासुधा वृक्ष नाही. याची उत्पत्ती कशी झाली याची कथा पद्मपुराणात आणि स्कंदपुराणात अतिशय सुंदररित्या वर्णन केली आहे. फार पूर्वीची गोष्ट आहे. सृष्टीच्या सुरुवातीला जेव्हा सर्वत्र पाणीच पाणी होते, तेव्हा ब्रह्मदेव एका कमळावर बसून तपश्चर्या करत होते. त्यांना प्रश्न पडला की मी कोण आहे, माझे मूळ काय आहे. त्यांनी त्या परब्रह्म परमात्म्याचे म्हणजेच भगवान श्री विष्णूंचे स्मरण करण्यास सुरुवात केली. त्यांची तपश्चर्या इतकी उग्र आणि कठोर होती की साक्षात वैकुंठाधिपती भगवान विष्णू तिथे प्रकट झाले. कल्पना करा त्या दृश्याची. चतुर्भुज रूप, गळ्यात वैजयंती माळ, पितांबर नेसलेले आणि ज्यांच्या तेजाने दिशा उजळून निघाल्या आहेत असे भगवान विष्णू. त्यांना पाहताच ब्रह्मदेवांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. भक्तीचा तो आवेग इतका प्रचंड होता की ब्रह्मदेवांना स्वतःला सावरता आले नाही. त्यांच्या डोळ्यातून ओघळलेले ते पवित्र अश्रू जेव्हा भगवान विष्णूंच्या चरणांवर पडले आणि तिथून पृथ्वीवर सांडले, तेव्हा त्या अश्रूंतून एका दिव्य वृक्षाची उत्पत्ती झाली. तो वृक्ष म्हणजेच आवळा किंवा आमलकी वृक्ष होय. भगवान विष्णू त्या वृक्षाकडे पाहून म्हणाले, हे ब्रह्मदेवा, तुझ्या प्रेमाश्रूंपासून हा वृक्ष निर्माण झाला आहे, त्यामुळे हा मला अत्यंत प्रिय राहील. या वृक्षाच्या प्रत्येक भागामध्ये देवतांचा वास असेल. याच्या मुळामध्ये मी स्वतः विष्णू आणि जगदंबा लक्ष्मी वास करू. याच्या खोडामध्ये साक्षात ब्रह्मदेव असतील आणि याच्या फांद्यांमध्ये भगवान शिवशंकर वास करतील. इतकेच नाही, तर याच्या पानापानांमध्ये वसु, रुद्र आणि आदित्य यांसारख्या देवतांचे वास्तव्य असेल. जो कोणी फाल्गुन शुक्ल एकादशीला या वृक्षाखाली बसून माझी पूजा करेल, त्याला वाजपेय यज्ञाचे पुण्य मिळेल. त्याची सर्व पापे, मग ती ब्रह्महत्येसारखी महापापे का असेना, ती जळून खाक होतील. अहो, विचार करा, केवळ एका झाडाच्या दर्शनाने आणि पूजनाने जर इतके पुण्य मिळत असेल, तर आपण किती भाग्यवान आहोत. आपले ऋषीमुनी किती हुशार होते पहा. त्यांनी आरोग्याला धर्माची जोड दिली.
आवळा हा शरीरासाठी अमृत आहेच, पण तो आत्म्यासाठी सुद्धा तितकाच उपकारक आहे हे त्यांनी ओळखले होते. विज्ञानाच्या भाषेत बोलायचे तर आवळा इम्युनिटी वाढवतो आणि अध्यात्माच्या भाषेत बोलायचे तर आवळा पाप प्रतिकार शक्ती वाढवतो. आता आपण काळाच्या पडद्यामागे जाऊन त्या सुवर्णयुगाची सफर करूया. भारतात एक अतिशय प्राचीन आणि पवित्र नगरी होती, जिचे नाव होते विदिशा. आजच्या मध्य प्रदेशात ही जागा आहे आणि कालिदासाच्या मेघदूत या महाकाव्यात सुद्धा या नगरीचे अत्यंत रसाळ वर्णन आढळते. ती विदिशा नगरी म्हणजे साक्षात पृथ्वीवर अवतरलेले वैकुंठच होते. तिथे उंचच उंच महाल होते, ज्यांचे कळस सोन्याचे होते. रस्ते रुंद आणि स्वच्छ होते. प्रत्येक घराच्या दारात तुळशी वृंदावन होते आणि सकाळी उठल्याबरोबर प्रत्येक घरातून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्रघोष ऐकू येत असे. त्या नगरीत कोणीही दरिद्री नव्हते, कोणीही दुःखी नव्हते आणि कोणालाही रोगराई नव्हती. तिथे राहणारे लोक इतके सात्विक होते की खोटे बोलणे म्हणजे काय हे त्यांना माहीतच नव्हते. या नगरीवर राज्य करत होता राजा चित्ररथ. हे नाव लक्षात ठेवा, चित्ररथ. हा राजा चंद्रवंशी होता आणि त्याचे शौर्य असे होते की साक्षात इंद्रालाही त्याचा हेवा वाटावा. त्याच्याकडे 10,000 हत्तींचे बळ होते. तो दिसायला जितका सुंदर होता तितकाच मनाने उदार होता. पण या राजाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य काय होते माहिती आहे? तो निस्सीम विष्णू भक्त होता. त्याचे मन सतत विठ्ठल विठ्ठल किंवा नारायण नारायण या जपात रमलेले असायचे. आपल्याकडे एक म्हण आहे, यथा राजा तथा प्रजा. राजा जर धार्मिक असेल तर प्रजाही तशीच असते. त्या विदिशा नगरीत राजाच्या आज्ञेने आणि प्रेमाने लहान मुलापासून ते वृद्ध माणसापर्यंत सगळेजण एकादशीचे व्रत करायचे. तिथे कोणीही नास्तिक नव्हते, सगळेजण वैष्णव होते. फाल्गुन महिना उजाडला. वसंत ऋतूची चाहूल लागली होती. झाडांना नवी पालवी फुटली होती. कोकिळेचे गुंजन सुरू झाले होते. अशा या प्रसन्न वातावरणात आमलकी एकादशी आली. राजा चित्ररथाने संपूर्ण नगरात दवंडी पिटवली. अहो ऐका ऐका नगरजन हो, उद्या पवित्र आमलकी एकादशी आहे. कोणाच्याही घरात धान्य शिजणार नाही, तर केवळ भक्तीचा पाक शिजेल. आपण सर्वांनी चंद्रभागेच्या तिथल्या स्थानिक नदीच्या तीरावर असलेल्या त्या भव्य विष्णू मंदिरात जमायचे आहे. एकादशीची ती पवित्र सकाळ उजाडली. आकाशात रंगांची उधळण झाली होती. राजा चित्ररथ, त्याचे मंत्री, सेनापती, राण्या आणि सर्व प्रजाजन नदीवर स्नानासाठी गेले. प्रत्येकाच्या मुखात हरिनाम होते. नदीच्या पात्रात स्नान करून कपाळावर गोपीचंदनाचा टिळा लावून हातात गंध अक्षता आणि फुले घेऊन तो अफाट जनसागर मंदिराकडे निघाला. त्या विष्णू मंदिराच्या आवारात एक खूप मोठे आणि पुरातन आवळ्याचे झाड होते. राजानं त्या झाडाची पूजा करण्याची जय्यत तयारी केली होती. सोन्याचे ताट, त्यात पंचामृत, धूप, दीप, नैवेद्य, वस्त्र, अलंकार सगळे काही सजवले होते. राजानं त्या आवळ्याच्या झाडाखाली प्रथम एक सुवर्ण कलश स्थापित केला. त्यावर एक मातीचे भांडे ठेवले आणि त्या भांड्यात साक्षात परशुरामांची सुवर्णाची मूर्ती स्थापित केली. मंडळी, इथे एक गंमत आहे. तुम्ही म्हणाल, विष्णूच्या मंदिरात परशुरामाची पूजा का? तर याचे कारण असे आहे की परशुराम हे विष्णूंचेच आवेश अवतार आहेत. ते शक्ती आणि भक्तीचे प्रतीक आहेत. राजानं परशुरामांची षोडशोपचारे पूजा केली आणि हात जोडून प्रार्थना केली. हे रेणुकापुत्रा, हे जमदग्नी नंदना, तू या विश्वाचा रक्षक आहेस. या पवित्र आमलकी वृक्षाच्या छायेत मी तुला शरण आलो आहे. माझ्या हातून कळत नकळत झालेल्या पापांचा नाश कर आणि मला तुझी अखंड भक्ती दे. संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. टाळ मृदंगाचा गजर सुरू होता. विठ्ठल 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 या नामाने आसमंत दुमदुमून गेला होता. रात्र झाली तरी कोणीही घरी गेले नाही, कारण एकादशीच्या व्रतामध्ये जागरण अत्यंत महत्त्वाचे असते. झोप म्हणजे तामसी वृत्ती आणि जागरण म्हणजे सात्विक वृत्ती. म्हणून सगळेजण मंदिरातच थांबले आणि हरिकीर्तनात दंग झाले. आता कथेमध्ये एक रोमांचक वळण येते. त्या मंदिराच्या जवळच एक घनदाट जंगल होते. त्या जंगलात एक शिकारी राहत होता. त्याला संस्कृतमध्ये व्याध असे म्हणतात. हा शिकारी मोठा क्रूर होता. त्याचे काम काय तर निष्पाप प्राण्यांची हत्या करणे, त्यांचे मांस विकणे आणि त्यावर आपली उपजीविका करणे. चोरी करणे,
खोटे बोलणे, हिंसा करणे हे त्याचे नित्याचेच कर्म होते. त्याला देव, धर्म, पाप, पुण्य या कशाशीही काहीही देणे घेणे नव्हते. त्या दिवशी दुर्दैवाने की सुदैवाने त्या व्याधाला सकाळपासून एकही शिकार मिळाली नाही. तो भुकेने व्याकुळ झाला होता, तहानलेला होता. रागाच्या भरात तो त्या नदीकाठी आला जिथे हे सगळे लोक जमले होते. त्याला मंदिरातून येणारा प्रकाशाचा झोत दिसला. त्याच्या पोटात भुकेचा डोंब उसळला होता. त्याला वाटले, इथे नक्कीच काहीतरी खायला मिळेल किंवा हे लोक झोपल्यावर मला काहीतरी मौल्यवान वस्तू चोरायला मिळेल. या दुष्ट हेतूने तो हळूच कोणालाही न दिसता त्या मंदिराच्या आवारात शिरला. तिथे असलेल्या त्या मोठ्या आवळ्याच्या झाडाच्या मागच्या बाजूला जिथे गर्दी नव्हती तिथे तो लपून बसला. श्रोतेहो, भगवंताची लीला बघा कशी असते. ज्या झाडाची पूजा राजा करत होता त्याच झाडाच्या मागे हा महापापी शिकारी बसला होता. त्याला तिथे काय दृश्य दिसले? हजारो दिवे लखलखत होते. कापराचा सुवास दरवळत होता. लोक डोळे मिटून तल्लीन होऊन गात होते. त्या शिकारीला हे सगळं नवीन होतं. त्याने आयुष्यात कधीच असं पवित्र वातावरण पाहिलं नव्हतं. त्याला खूप भूक लागली होती, पण तिथे इतकी गर्दी होती की तो बाहेर पडून काही खाऊ शकत नव्हता. त्याला भीती होती की जर मी बाहेर पडलो तर हे लोक मला पकडतील, मारतील आणि राजा मला शिक्षा करेल. त्यामुळे तो तसाच त्या झाडाच्या मागे बसून राहिला. आता गंमत बघा. 1. त्याला दिवसभर अन्न मिळाले नाही म्हणून त्याचे निराहार झाले. 2. भीतीमुळे आणि कुतूहलामुळे त्याला रात्रभर झोप आली नाही म्हणून त्याचे जागरण झाले. 3. आणि त्याच्या कानावर रात्रभर भगवंताचे नाम, कीर्तन आणि कथा पडत होत्या म्हणून त्याचे श्रवण झाले. संतांनी म्हटले आहे ना, कामे क्रोधे लोभे बळे भये द्वेषे आठवे तो असे जगदीश्वर. म्हणजे तुम्ही प्रेमाने आठवा किंवा भयाने, देवाची आठवण झाली की त्याचे फळ मिळतेच. त्या व्याधाने नकळत का होईना पण आमलकी एकादशीचे व्रत पूर्ण केले होते. सकाळ झाली. राजाने आरती केली, ब्राह्मणांना दान दिले आणि सगळेजण आपापल्या घरी परतले. गर्दी ओसरल्यावर तो शिकारीसुद्धा आपल्या घरी गेला आणि त्याने अन्न ग्रहण केले. काळाचा महिमा अगाध आहे. काही वर्षांनी त्या शिकारीचा अंतकाळ जवळ आला. त्याने आयुष्यभर पापे केली होती, पण त्या एका रात्री आमलकी एकादशीच्या दिवशी त्याच्या हातून नकळत घडलेल्या व्रताचे फळ त्याला मिळणार होते. यमदूतांनी त्याला नरकात नेले नाही. उलट त्या एका दिवसाच्या पुण्यामुळे त्याचा पुढचा जन्म एका अत्यंत श्रीमंत आणि वैभवशाली राजघराण्यात झाला. त्याचा जन्म जयंती नावाच्या नगरीचा राजा विदुरथ याच्या घरी झाला. त्याचे नाव ठेवण्यात आले वसुरथ. हा वसुरथ कोण होता? तर तोच तो मागच्या जन्मीचा क्रूर शिकारी. पण एकादशीच्या प्रभावामुळे या जन्मात तो अत्यंत तेजस्वी, सुंदर आणि शूरवीर म्हणून जन्माला आला. तो जसा मोठा झाला तसा त्याच्यात 10,000 हत्तींचे बळ आले. सूर्यासारखा त्याचा तेज होता आणि चंद्रासारखी त्याची कांती होती. पृथ्वीसारखी क्षमाशीलता त्याच्या अंगी होती. राजा वसुरथ आता सिंहासनावर बसला. तो केवळ शूरच नव्हता, तर तो धर्मपरायण राजा झाला. तो विष्णूचा मोठा भक्त बनला. यज्ञयाग करणे, दानधर्म करणे, गरिबांना मदत करणे हे त्याचे व्रत बनले. पहा मंडळी, हे आहे एकादशीचे सामर्थ्य. एका जन्मात जो पशूंची हत्या करत होता तोच दुसऱ्या जन्मात प्रजेचा पालन करता झाला. केवळ एकदा, तेही नकळत केलेल्या उपासाने जर इतके पुण्य मिळते तर जे लोक श्रद्धेने आणि नियमाने हे व्रत करतात त्यांच्या भाग्याचे काय वर्णन करावे. एका दिवशी काय झाले, राजा वसुरथ शिकारीसाठी जंगलात गेला. आता तुम्ही म्हणाल, अहो पुन्हा शिकार? तो तर आता चांगला राजा झाला होता ना. बरोबर आहे तुमचा प्रश्न. पण त्या काळी क्षत्रिय राजांसाठी शिकार करणे हा एक क्रीडा प्रकार आणि राजधर्माचा भाग मानला जात असे, जेणेकरून हिंस्त्र श्वापदांचा त्रास प्रजेला होऊ नये. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. जंगलात फिरता फिरता राजा रस्ता चुकला. दुपारची वेळ होती. ऊन रणरणत होते. राजाचे सर्व सैनिक आणि सेवक मागे राहिले होते. तो एका घनदाट भयावह जंगलात एकटाच पडला. तिथे मोठमोठे वृक्ष होते. सूर्यप्रकाश सुद्धा जमिनीवर पोहोचत नव्हता. झाडांच्या पानांचा सळसळणारा आवाज आणि अधूनमधून येणारे प्राण्यांचे ओरडणे यामुळे वातावरण खूप भीतीदायक झाले होते. राजा खूप दमला होता. त्याला तहान लागली होती. त्याला पुढे चालवत नव्हते.
अखेरीस एका झाडाखाली विसाव्यासाठी तो थांबला. आपल्या हाताची उशी करून तो तिथेच जमिनीवर झोपला. थकावटीमुळे त्याला क्षणात गाढ झोप लागली. हे जंगल साधेसुधे नव्हते. तिथे अनेक म्लेच्छ, दुष्ट प्रवृत्तीचे रानटी लोक राहत होते. हे लोक राजाचे जुने शत्रू होते. राजाला एकटे आणि झोपलेले पाहून काही रानटी लोकांनी त्याला ओळखले. ते एकमेकांना खुणेने सांगू लागले, अरे, हा तर तोच राजा वसुरथ, ज्याने आपल्या कितीतरी साथीदारांना मारले आहे, ज्याने आपल्याला या जंगलात लपून राहायला भाग पाडले आहे. याच्यामुळे आपली बायका मुले उपाशी आहेत. आज चांगली संधी आहे. हा गाढ झोपला आहे. चला, याचा काटा काढूया. श्रोते हो, संकट जेव्हा येते तेव्हा ते सांगून येत नाही. राजा निवांत झोपला होता आणि इकडे मृत्यू त्याच्या जवळ येत होता. त्या दुष्ट लोकांनी हातात तलवारी, भाले आणि धनुष्यबाण घेतले. त्यांचे डोळे हिंसेने भरलेले होते. ते ओरडत होते, मारा, तोडा, याला जिवंत सोडू नका. त्यांनी राजावर शस्त्रांचा वर्षाव सुरू केला. पण काय आश्चर्य, एक अद्भुत चमत्कार घडला. त्यांनी फेकलेली शस्त्रे राजाच्या शरीराला स्पर्श करण्याआधीच फुलासारखी मऊ होत होती किंवा परत फिरून त्या दुष्ट लोकांनाच लागत होती. कोणाची तलवार वाकडी झाली, कोणाचा भाला तुटला. जणू काही एखादी अदृश्य भिंत राजाच्या भोवती उभी होती. भगवंताचा भक्त जेव्हा झोपलेला असतो तेव्हा देव जागा असतो आणि तो आपल्या भक्ताचे रक्षण करत असतो. संत तुकाराम महाराज म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. तसाच काहीसा प्रकार इथे घडत होता. जेव्हा त्या दुष्टांचे सर्व प्रयत्न फोल ठरले तेव्हा ते अधिकच चिडले. त्यांना कळेना की हा झोपलेला माणूस इतका शक्तिशाली कसा असू शकतो. त्यांनी पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याच क्षणी एक अघटित घटना घडली. झोपलेल्या राजाच्या शरीरातून एक दिव्य शक्ती, एक तेजस्वी स्त्री प्रकट झाली. ती काही सामान्य स्त्री नव्हती. ती साक्षात भगवती शक्ती होती. तिचे रूप पाहून त्या दुष्ट लोकांची बोबडीच वळली. कसे होते तिचे रूप? पुराणात वर्णन केल्याप्रमाणे तिने अत्यंत सुंदर वस्त्रे परिधान केली होती, पण तिचा चेहरा क्रोधाने लाल झाला होता. तिचे डोळे आगीच्या गोळ्यासारखे धगधगत होते. तिच्या हातात एक लखलखते चक्र फिरत होते. तिची भ्रुकुटी ताणलेली होती. ती साक्षात कालिका किंवा चंडिका असल्यासारखी भासत होती. तिच्या अंगातून इतका प्रकाश पडत होता की त्या रानटी लोकांचे डोळे दिपून गेले. तिने एक मोठी जो माणूस विष्णूला शरण जातो त्याच्या रक्षणाची जबाबदारी स्वतः नारायण घेतात. हे राजा, तू धन्य आहेस. ती आकाशवाणी ऐकून राजाचे डोळे उघडले. त्याचे हात आपोआप जोडले गेले. त्याचे डोळे पाणावले. त्याला समजले की देव आपल्या भक्ताला कधीच वाऱ्यावर सोडत नाही. त्याने तिथेच जमिनीवर डोकं टेकवून भगवंताला साष्टांग नमस्कार केला. हे केशवा, हे माधवा, तू किती दयाळू आहेस. मी झोपलो असताना तू माझे रक्षण केलेस. तुझी लीला अगाध आहे देवा. राजा अत्यंत आनंदाने आपल्या नगरीत परतला. त्याने ही हकीकत आपल्या प्रजेला सांगितली आणि त्या दिवसापासून त्याने आणि त्याच्या संपूर्ण राज्याने आमलकी एकादशीचे व्रत अजूनच निष्ठेने पाळण्यास सुरुवात केली. माझ्या भगिनींनो, या कथेतून आपण काय शिकायचे? ही कथा फक्त राजाची नाही, ही कथा आपल्या सर्वांची आहे. 1. नामाचे सामर्थ्य. त्या शिकाऱ्याने काहीही समजून उमजून केले नव्हते, पण तरीही त्याला फळ मिळाले. मग आपण जर समजून उमजून प्रेमाने देवाचे नाव घेतले तर आपल्याला किती फळ मिळेल? नामदेव महाराज म्हणतात ना, नामाचा गजर गरजे भीमातीर. नामात इतकी ताकद आहे की ते यमाच्या पाशातूनही सोडवते. 2. संगतीचा परिणाम. त्या शिकाऱ्याला साधू संतांच्या आणि भक्तांच्या संगतीचा लाभ झाला, म्हणून त्याचे नशीब पालटले. आपणही नेहमी चांगल्या विचारांच्या लोकांच्या संगतीत राहावे. कीर्तनात, प्रवचनात जावे. तिथे बसल्याने जे पुण्य मिळते ते इतरत्र कुठेही मिळत नाही. 3. संकटात रक्षण. राजा वसुरथावर जेव्हा संकट आले तेव्हा त्याच्या पुण्याईने त्याला वाचवले. आपण आज जे काही चांगले कर्म करतो ते आपल्या बँक बॅलन्ससारखे असते. संकटाच्या वेळी तेच कामी येते. आज केलेली एकादशी तुम्हाला उद्याच्या मोठ्या संकटातून वाचवू शकते. 4. आवळा वृक्षाचे महत्त्व. या कथेतून आपल्याला निसर्गाचे महत्त्वही समजते. आवळा वृक्ष हा विष्णू स्वरूप आहे. त्यामुळे या एकादशीला आवळ्याच्या झाडाला पाणी घाला, त्याची पूजा करा. शक्य असल्यास एक आवळ्याचे झाड लावा. हे सुद्धा एक मोठे पुण्यकर्म आहे. आता तुम्ही विचाराल, ताई,
कथा तर छान होती, पण आम्ही हे व्रत कसे करायचे? तर अगदी सोपे आहे. आमलकी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. आपल्या घरात जर आवळ्याचे झाड असेल तर त्याची पूजा करावी. नसेल तर बाजारातून आवळ्याची फांदी किंवा काही आवळे आणून ते देवापुढे ठेवावेत. त्या दिवशी विष्णू सहस्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. देवाला नैवेद्य दाखवावा. आवळ्याचा समावेश नैवेद्यात असावा. आणि महत्त्वाचे म्हणजे त्या दिवशी कोणाचीही निंदा नालस्ती करू नका, खोटे बोलू नका. दिवसभर सात्विक रहा. शक्य असल्यास रात्री जागरण करावे, म्हणजेच उशिरापर्यंत देवाचे भजन कीर्तन ऐकावे, जसे त्या व्याधाने केले होते. ही कथा आपल्याला हेच सांगते की देव भावाचा भुकेला आहे. त्याला सोन्या चांदीचे दागिने नको आहेत, त्याला तुमचे शुद्ध मन हवे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, नाही लागत सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. म्हणजे देवासाठी तुम्हाला रानात जायची गरज नाही, कष्टाची गरज नाही. तुम्ही शुद्ध मनाने हाक मारली की तो तुमच्या घरात, तुमच्या हृदयात प्रगट होतो. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही कथा? राजा चित्ररथाची भक्ती, त्या शिकाऱ्याचे बदललेले नशीब आणि राजा वसुर्थाचे रक्षण, हे सगळे ऐकून अंगावर काटा आला ना? हीच तर आपल्या पुराणांची जादू आहे. ही कथा ऐकून तुमच्या मनातही भक्तीचा दिवा पेटला असेल अशी मला खात्री आहे. आज आपण सर्वांनी संकल्प करूया की येणाऱ्या आमलकी एकादशीला आपण नक्कीच काहीतरी सत्कर्म करू. उपवास नाही जमला तरी चालेल, पण त्या दिवशी आपण वाईट विचारांचा उपवास नक्कीच करू शकतो. आवळ्याच्या झाडाला पाणी घालून आपण निसर्गाची सेवाही करू शकतो. मला खात्री आहे की ही कथा तुम्हाला खूप आवडली असेल. मी प्रयत्न केला आहे की ही कथा अगदी सोप्या शब्दात आणि आपल्या रोजच्या संवादासारखी सांगावी, जेणेकरून ती तुमच्या हृदयापर्यंत पोहोचावी. एक छोटीशी विनंती, विठ्ठल नामाचा गजर करत करत एक काम करा. आपण यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलो आहोत, त्यामुळे जर तुम्हाला कथा आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्हाला या कथेतून काय शिकायला मिळाले किंवा तुमचे काही अनुभव असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जय हरी विठ्ठल किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मला तुमचे विचार वाचायला खूप आवडेल. आणि हो, अशाच सुंदर आध्यात्मिक आणि पौराणिक कथा ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारी जे घंटीचे बटन आहे तेही दाबा, म्हणजे माझी पुढची कथा आली की तुम्हाला लगेच समजेल. ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करा, कारण ज्ञान आणि पुण्य वाटल्यानेच वाढते. कोणास ठाऊक, तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी मन बदलेल आणि त्यालाही या कथेचा लाभ होईल. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन कथेसह, एका नवीन विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदात रहा, हसत रहा आणि देवाचे नाव घेत रहा.